माझं चाललं आहे फिक्स करायचं, बट मी आली आहे खाली, तिथे खूप गर्दी आहे. सो आम्ही चाललो आहोत गणपतीचे डेकोरेशनसाठी. काय सामान आहे, लाईट वगैरे, फ्लावर्स, नाहीतर काय अजून सपोर्टिव्ह थिंग्स, त्यासाठी आम्ही चाललो आहे. मामा आला होता, मामा, मी आणि माझा भाऊ चाललो आहे. ये चलो चलो चलो. इसके बाद अजून खूप काम राहिलेलं डेकोरेशनचं, त्याच्यासाठी पण. आणि इथे बघा मोठे गणपतीसाठी मंडप पण झालेले आहेत तयार, आणि ते सगळीकडे डेकोरेशनचं सामानसाठी माणसं, खूप गर्दी आहे इथे. हे बघा खूप गर्दी आहे. मशिदी आहे, मशिदी. आणि हा माझा भाऊ पागल. हे व्हरायटीज ऑफ डेकोरेशन. आणि इथे लाईटसाठी आम्ही आलेलो, लाईट घेण्यासाठी. आता बघूया कोणती लाईट फिक्स करतो आहे मामा. काय घ्यायचं, कसं घ्यायचं, ते फिक्सिंग चालायचं, काय करायचं, फोकस लाईटमध्ये. आणि इथे बघा, इथे पण खूप गर्दी आहे. सो हे खूप मस्त होते लाईट. हे दिवाळीसाठी यूज होतात आय थिंक. आपण लावू शकतो गणपतीसाठी पण, बट तरी पण. आणि खूप सारे मस्त मस्त झुंबर वगैरे. आणि ही पण लाईट खूप मस्त होती. आपण गणपतीच्या डेकोरेशनसाठी साईडला ठेवू शकतो. त्यात लोटस होतं, बट ते नीट दिसत नव्हतं, आणि काय एवढं खास नाही आहे. तसंच काय काय नेलेलं आय थिंक, संपलेलं. आणि खूप मस्त मस्त लाईट्स आहेत, फेरी लाईट्स वगैरे. आम्ही हे फिक्स करणार होतो, बट नको, मग दुसरंच हे केलं. मामाचं फिक्सिंग चालू होतं, काय घ्यायचं काय नाही. त्यासाठी आम्ही ते बघा, मामाचं फिक्सिंग चाललं, काय घ्यायचं काय नाही. पण काय लास्ट मोमेंटला मी फक्त फेरी लाईट्स घेतल्या, आणि ते बार्गेनिंग चालले. कुछ तो कम करो, नहीं तो 300 रुपीज़ लेंगे देंगे और कुछ और ये देखो, चेक करने के लिए कि ये सेल बराबर है क्या, लाइट चल रही है क्या नहीं. और ये मेरा डान्स चल रहा आहे, बल्लाय बल्लाय दिशा वशावा. आणि माझा भाऊ आहे की तो लाईट चेक करतो, आणि मी इथे डान्स करतो माझ्या हाताने. फोकस लाईट ब्रो. आता हे आम्ही इथे चाललो आहे फ्लावर्ससाठी. म्हणजे ते कसले तरी मामाला फ्लावर्स घ्यायचे आहेत, त्यासाठी चाललो आहे. ये चलो टिकटॉक 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 टिकटॉक. हा माझा पागल भाऊ. और ये मे बी पागल सब पागल. इथे खूप सारे डेकोरेशनचं सामान होतं. आम्ही चाललेलो तिथे आणायला. आणि मामाला काय, ते बघा, हा माझा मामा. आणि आम्ही चाललो आहे खाली आधी फर्स्ट. आणि हा माझा पागल भाऊ, त्याला जाताच येत नव्हतं, रोडच नव्हता. आणि तिथे गेल्यानंतर पण आय थिंक काय फिक्स नाही झालं, तिथे काय आवडलं नाही मामाला. सो आम्ही कॅन्सल केलं. त्याला आर्टिफिशियल दिसत होतं, असंच काही ते झालं होतं. आणि हे बघा, दुसऱ्या दुकानात आलो होतो, तिथे खूप सारे डेकोरेशनचे सामान होतं. आणि मी इथे फ्लावर्स घेते, आणि इथे खूप गर्दी पण होती, माणसं जायलाच येत नव्हते तर. आणि हे बघा, इथे आलो आम्ही, चॉईसिंग चाललं आहे मामाचं इथे सगळं, काय आहे काय नाही. आणि इथे त्यांनी लिफ्ट दाखवले होते, बट ते आर्टिफिशियल दिसत होते, मामाला जरा रिअलमध्ये पाहिजे होते. सो ते इतर सगळं गणपतीचं डेकोरेशनचं सामान आहे, बघू शकता तुम्ही. सो व्हरायटीज ऑफ फ्लावर्स अँड व्हरायटीज ऑफ लीव्स अँड एक्सेट्रा एक्सेट्रा. देन आम्ही नाही काय घेतलं, आणि आम्ही निघालो. आणि मामा हा तिथे चॉईसिंग चाललं आहे त्याचं, अजून काय पाहिजे काय नको आहे त्यासाठी. आणि हे बघा, आम्ही आलेलो घरी, डेकोरेशन करायचं चाललेलं, अजून काही नाही, सगळा पसारा नट्स वगैरे इकडे तिकडे बिखरले होते, काय भेटतच नव्हतं आम्हाला. आणि हे काय अजून तयार नाही झालेलं, आणि हे फायनली तयार झालेलं आहे. ते पण भावाने माझ्या उलटं लावलं. सो आता ते काढायचं परत, आणि परत ठीक करायचं. आणि बघा नट्स, आणि शोधत बसलं आहे दुसरीकडे, आणि इथे आहे सगळं.
आणि हे बघा स्क्रूड्रायव्हरचं पॅक आहे तो. स्क्रूड्रायव्हर सगळीकडे सगळं सामान बिखरलेला होता आणि माझ्या भावाला भूक लागली नाही. एक चॉकलेट, मेरे पास ज़्यादा चॉकलेट नहीं भाया, मैं एक ही दे सकती हूँ. घेत पण नाही पागल. घेतला, खाल्ला घेतला पण, खाल्ला पण. आणि काय तर शोधतो स्क्रूड्रायव्हर, आणि स्क्रूड्रायव्हर समोरच होता. हा माझा पागल भाऊ आहे. फिक्सिंग चालू आहे सगळं, आणि फिक्स नाही होत होतं म्हणून तो अजून ट्राय करत होता फिक्स करायचं. आणि एकदाशी ते झालं. आणि हे बघा पसारा, लाईटिंग वगैरे चाललं आहे त्याचं, काय काय करायचं. आणि हा पसारा बघून मलाच नको वाटत होतं, काय करायचं काय नाही, क्या करणे का और क्या नाही. आणि हा स्क्रूड्रायव्हर मी फिक्स करत होती. हे नट्स बघा, हा म्हणत होता नको करू, नाही बसत आहे. बट तरी पण मी ट्राय करत होती बसवायचं. आणि मी बसवलं होतं आय थिंक. बघा बसत नव्हतं माझ्याकडून ते. मी बसवलं. बघा बसवलं. पण भाव माझा म्हणत होता नाही बसणार ते, नाहीच बसलं ते. नाही चाललेलं वरती जाऊन अजून काय काय करायचं. हे बघा माझा भाऊ, त्याचं खूप कष्ट आहेत यात, काय करायचं, करावं लागतं. आणि हे त्याच्यावरचं आहे ते अजून आम्ही सगळं झाल्यानंतर तुम्हाला. आणि इथे चालले नट्स, स्मॉल छोटे मोठे सगळे साईडला काढून ठेवायचे. बट आम्हाला भेटतच नव्हते, छोटा मोठा काय सगळं मिक्स झालेले. आणि आम्ही साईजमध्ये शोधत होतो, भेटतच नव्हते. खूप शोधल्यानंतर भावाला एक भेटला आणि त्याने ते नट टाईट केला. काय करायचं. हे बघा सामान कसं टाकलं त्यांनी. आता अजून करायचं आहे. भावाने ते अजून एक उलटं लावलेलं, ते परत काढून त्याला फेरी लाईट्स जॉईंट करून. आणि हे जरा व्हरायटीज ऑफ डेकोरेशन खूप मस्त आहे. ड्रिल मशीनने काय तर करायचं चाललं आहे. आय मीन टू होल्ड करायचं चाललं आहे, लाईट बसवायसाठी असंच काय तर असेल. खूपच चपत्या करतात बाबा डेकोरेशनसाठी, खूप काय काय करायला लागतं. हे आत्ता सेटअप तयार झाले. आणि हा पसारा बघा, एवढ्यासाठी एवढं सारं केलं बघा. हे आत्ता लाईट वगैरे फिट केल्यानंतरचा हे आहे, व्हिडिओ आहे. तरी अजून राहिलेवरचं पण लावायचं, त्याचं पण करायचं आहे. हे बघा आता लाईट वगैरे लावलेत, अजून वरचं राहिलं आहेच थोडंफार. ते भावाला आत्ता शॉक बसला तिथे लाईट हे करताना. सो आता अजून करायचं आहे पुढे. फायनली डेकोरेशन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती लाईटिंग वगैरे सगळं केलं आहे. वरती मोदक आणि हे सगळं डेकोरेशन लास्टला बघा खूप मस्त केलं आहे.